नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत कृषी तांत्रिक महत्त्वाचे प्रश्न। त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते? ऑप्शन 1, ऑप्शन बी ए कापूस। प्रश्न दुसरा, डॅश डॅश पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% पेक्षा जास्त होता। तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी वरील सर्व। प्रश्न तिसरा, देशात भूमी सुधार उपाय राबविण्यामागे 2 उद्दिष्टे होती। पहिले शेती उत्पादन वाढवणे तर दुसरे डॅश डॅश। ऑप्शन 2 सामाजिक न्याय आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळीची जात पुढीलपैकी कोणती? ऑप्शन 2, ऑप्शन बी सानेन। प्रश्न पाचवा, मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत द्राक्षे सुकवण्यासाठी डॅश डॅश या संयंत्राचा वापर केला जातो। तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी डिहायड्रेटर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलावतो? ऑप्शन 2 जिल्हाधिकारी। प्रश्न 7, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू असते परंतु बीजे नसतात? ऑप्शन 2, ऑप्शन बी टेरिडोफाइटा आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, कारथेमन टिक्टोरियस हे खालीलपैकी कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव आहे? ऑप्शन 3, ऑप्शन सी करडई। प्रश्न क्रमांक 9, डॅश डॅश या फळांच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते। ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी कोकम आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशी प्राणी होता। ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी सरीसृप आणि पक्षी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पपईची लागवड प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। बरेचसे विद्यार्थी आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही, त्या ठिकाणी आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 11 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए बियांपासून। प्रश्न क्रमांक 12, पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए म्युरेट ऑफ पोटॅश आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, हळदीतील पिवळा रंग पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए कुरकुमीन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी असेंद्रिय द्रव्ये आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या तृणधान्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी मका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16,
पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 9वे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे 1977 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाळवंटीकरण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो? ऑप्शन 1 ऑप्शन ए आर्सेनिक. प्रश्न क्रमांक 19, डॅश डॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्यांची वाढ खुंटते व झाडांना डॉयबॅक या नावाचा रोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तांबे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, भात शेतीत संवर्धित केल्या जाणाऱ्या माशांची नावे खाली दिली आहेत, त्यातील विसंगत नाव कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुरमई. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे कांद्यात तिखटपणा येतो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अलील प्रॉपिल डायसल्फाइड आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या गटामध्ये केवळ जैवविघटनशील कारक असतात? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फळांच्या साली, केक आणि कोबी. प्रश्न क्रमांक 24, ग्रामपंचायतीचे सरपंच यांना त्यांचा राजीनामा द्यावायचा असल्यास डॅश डॅश यांच्याकडे द्यावा लागतो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचायत समिती सभापती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, ग्रामपंचायतीचे सरपंच यांना त्यांचा राजीनामा द्यावायचा असल्यास डॅश डॅश यांच्याकडे द्यावा लागतो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचायत समिती सभापती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी डॅश डॅश ही अहिरित वनस्पती परजीवी आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरवेल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, रोगप्रतिकारक जातीच्या बियाण्यांचा वापर करणे या कीड नियंत्रण उपायास कोणती संज्ञा आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जननिक नियंत्रण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, मृदेमध्ये क्षाराचे प्रमाण वाढल्यास त्याचा पीक वाढीवर डॅश डॅश याप्रमाणे विपरीत परिणाम होतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजे काय काय बघून घ्या. पिकांची मुळे व कोशिका अकार्यक्षम होणे, काही वेळेस मुळे जळून निष्क्रिय होणे, क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास पिकांच्या दृष्टीने अपायकारक होणे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रचलित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विहीर जलसिंचन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, भारतात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नत्रयुक्त आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरणाचे अस्तित्व डॅश डॅश प्रमाणावरून करतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कॅल्शियम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रात केशर आंबा निर्यातीसाठी एक्सपोर्ट झोन कोणता विभाग घोषित केला आहे?
ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मराठवाडा विभाग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 श्वेत क्रांतीचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दुग्धोत्पादनात लक्षणीय वाढ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 पेक्टिनचे प्रमाण असल्यामुळे व्यावसायिक तत्वावर अधिक जेली तयार करण्यासाठी डॅश डॅश हे फळ वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेरू आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 जिऱ्यामध्ये कोणते पाचक द्रव्य असते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी थायमॉल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रवरा आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नाही आहे तर त्या सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. कारण की सगळे विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करतात, पण मोजके काही असे विद्यार्थी आहेत की जे व्हिडिओला अजिबात लाईक करत नाही. त्यामुळे आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला लगेच मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 35 ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी शक्ती कोणाकडे असते? ऑप्शन 2 सरपंच आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व B1 चे प्रमाण अधिक असते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काजू आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 फळांची काढणी झाल्यानंतर फळे कोणत्या सजीवकांच्या सौम्य द्रावणात बुडवून पिकवली असता ती उशिरा पिकतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काश्मीर मेरिनो आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी त्रिस्तरीय आहे. प्रश्न क्रमांक 40 कच्ची साखर रंगविरहित करण्याकरिता कोणता कोळसा वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लाकडी कोळसा वापरतात. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या काळावर दिसून येतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बोरॉन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्य निवडणूक आयोग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या पिकाचा उपयोग दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सोयाबीन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकारचे हाड असलेला अवयव कोणता? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी व खरीप दोन्ही हंगामासाठी शिफारस केलेली भुईमुगाची उपटी जात कोणती? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी SB11 किंवा 11 आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 46, टर्मिनेटर तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या पिकासाठी केला आहे? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी, कापूस पिकासाठी केला आहे. प्रश्न क्रमांक 47, चांगल्या पोयट्याच्या मातीत पोयट्याचे प्रमाण साधारण टक्के असते? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, 30 ते 50 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए, गुजरात आणि आंध्र प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे. बघा, शेवटचे 2च प्रश्न बाकी आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आत्ताच्या आता लगेच व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर आवडला असेल किंवा व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये देखील तुम्ही नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 49, पालाश हे महत्त्वाचे पोषक द्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व पर्याय. कोणते कोणते? पाणी व क्षारांचे शोषण वाढविते, ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचन क्रियेत भाग घेते, अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते. प्रश्न क्रमांक 50 बघा, संजीवक युक्त मलम किंवा पेस्ट तयार करण्यासाठी कोणते माध्यम वापरतात? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी, लॅनोलिन आपलं योग्य उत्तर आहे.